नमस्कार मित्रांनो, आज आपल्या अभंग सिरीजच्या डे 29 मध्ये तुमच्या सर्वांच्या मनापासून स्वागत। आजचा अभंग आहे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या। संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अवघा डोळा तुझे म्या पाहावे, अवघा श्रवणी तुझची ऐकावे। म्हणजे याचा अर्थ काय? माऊली म्हणतात की माझ्या डोळ्यांनी दुसरं काही पाहू नये, जे पाहायचे आहे ते तूच आहे पांडुरंगा। कानांनीही वेगळं दुसरं काही ऐकायचं नाही, ऐकायचंय ते फक्त म्हणजे काय की तुझं नाव आणि तुझे गुणगान। पुढे माऊली म्हणतात, अवघी मूर्ती तुझी पे द्यावे, अवघा चरणी तुझ्या पंथी चालावे। म्हणजे या चरणाचा अर्थ काय की मनाने ध्यान धरावं तर तुझ्याच नावाचं, आणि पायांनी चालायचं असेल तर ते पण तुझ्याच वाटेवर। इथे माऊली आपल्याला एक स्पष्ट गोष्ट सांगतात, ते म्हणजे की देव आपल्या फक्त देवारात नाही तर तो आपल्या मनात, ध्यानात, कानात, आपल्या पावलात, या सर्व गोष्टींमध्ये देव असायला पाहिजे। शेवटी माऊली म्हणतात की रखुमादेवीवरी अदट दाविला, माझ्या देही वाढला ब्रह्मकार्य। म्हणजे काय की एकदा का जर विठ्ठलाचा ध्यास लागला ना, तर तो फक्त समोरून दिसत नाही तर तो आतून भरून येतो। म्हणजे काय की देहही वेगळा राहत नाही आणि देवही वेगळा राहत नाही। या अभंगातून माऊली आपल्याला एकच गोष्ट सांगतात, देव शोधायचा असेल तर ती बाहेर फिरायची गरज नाही। डोळ्यांनी पाहण्यात, कानांनी ऐकण्यात, मनाने विचार करण्यात आणि पायांनी चालण्यात जर देव आणला ना, तर आपलं आयुष्य एक पूजा बनतं। म्हणजे माऊली आपल्याला या अभंगातून एकच मेसेज द्यायचा प्रयत्न करतात की देवाशी नातं हे फक्त आठवड्यातून एकदा नाही तर ते क्षणोक्षणी असायला हवं। तर मित्रांनो, पुढच्या अभंगात पुन्हा भेटूया। रामकृष्ण हरी।